नमस्कार मित्रांनो, इथं आता सध्या मनोगत कामगारांनी व्यक्त केलेले आहेत. भयानक परिस्थिती आहे. बऱ्याच लोकांचं मी ऐकण्यात आलंय की त्यांच्या म्हणण्यातून चर्चेतून की बऱ्याच महिलांना सुद्धा त्यांच्या बायकांना सुद्धा शेतीमध्ये काम करायला जावं लागत आहे. म्हणजे कामगारांना पगारच नाही. त्यांच्या मुलांचे शिक्षण वगैरे म्हणा, आरोग्याचे विषय असतात. सर्वांनाच अडचण आहे आता सध्या. थकीत वेतन अजून वेळेवरती मिळत नाही यांचं, आणि कुठलाही बोनस जरी यांनी जाहीर केला तरी दिला जात नाही. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच अडचणी आहेत. माझं नाव इर्षद माणिक पठाण. मी 2017 पासून काम करतोय परमनंट म्हणून. एकत्रित पगारात काम करतोय. मला 13,000 पगार सुरुवातीला होता. आता एक हप्ता लावल्यापासून माझा पगार 17,000 रुपये झालाय. 10 वर्ष झाले मी एकत्रित पगारात काम करतोय. 1 रुपये मला कुठं वाढ नाही, काय नाही, महागाई नाही, भत्ता नाही, आलाच नाही, काय नाही. एकत्रित पगार ठेकेदाराला दिल्यासारखा पगार द्यावा लागतोय. तेवढाच पगार मिळतोय 17,000 रुपये. त्यात कुठं वाढ नाही, कमी काय नाही. 10 वर्ष झाले मी एकत्रित पगारात काम करतोय. नमस्कार मित्रांनो, इथं आता सध्या मनोगत कामगारांनी व्यक्त केलेले आहेत. भयानक परिस्थिती आहे. बऱ्याच लोकांचं मी ऐकण्यात आलंय की त्यांच्या म्हणण्यातून चर्चेतून की बऱ्याच महिलांना सुद्धा त्यांच्या बायकांना सुद्धा शेतीमध्ये काम करायला जावं लागत आहे. म्हणजे कामगारांना पगारच नाही. त्यांच्या मुलांचे शिक्षण वगैरे म्हणा, आरोग्याचे विषय असतात. सर्वांनाच अडचण आहे आता सध्या. थकीत वेतन अजून वेळेवरती मिळत नाही यांचं, आणि कुठलाही बोनस जरी यांनी जाहीर केला तरी दिला जात नाही. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच अडचणी आहेत. माझं नाव इर्षद माणिक पठाण. मी 2017 पासून काम करतोय परमनंट म्हणून. एकत्रित पगारात काम करतोय. मला 13,000 पगार सुरुवातीला होता. आता एक हप्ता लावल्यापासून माझा पगार 17,000 रुपये झालाय. 10 वर्ष झाले मी एकत्रित पगारात काम करतोय. 1 रुपये मला कुठं वाढ नाही, काय नाही, महागाई नाही, भत्ता नाही, आलाच नाही, काय नाही. एकत्रित पगार ठेकेदाराला दिल्यासारखा पगार द्यावा लागतोय. तेवढाच पगार मिळतोय 17,000 रुपये. त्यात कुठं वाढ नाही, कमी काय नाही. 10 वर्ष झाले मी एकत्रित पगारात काम करतोय.